नमस्कार शेतकरी मित्रांनो. जर तुम्ही महा-डी-बी-टी शेतकरी योजना अंतर्गत अर्ज केला असाल आणि तुमचं नाव निवड झालेल्या यादीत असेल, तर हा व्हिडिओ पूर्णपणे तुमच्यासाठी आहे आणि शेवटपर्यंत नक्की पहा. तर ह्या व्हिडिओमध्ये सांगायचं तात्पर्य असंच आहे की महा-डी-बी-टी सर्व अर्ज हे वापस आलेले आहे. महा-डी-बी-टी पोर्टलवर मागील 6 महिन्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांची निवड झाली होती, त्यांना कागदपत्र अपलोड करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. तर ही मुदत कधी संपणार आहे, कधीपर्यंत डॉक्युमेंट अपलोड करणार आहे, ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत समजून जाईल. पण अनेक शेतकऱ्यांनी आजपर्यंत कागदपत्र अपलोड केली किंवा नाही केली, कोणी केली होती, तर ते पण अर्ज वापस आले का नाही, आपले स्टेटस चेक करून आपल्याला समजून जाईल. तर याची अंतिम मुदत आहे 9 जानेवारी 2026 शुक्रवार. ही कागदपत्र अपलोड करण्याची अंतिम मुदत आहे. या तारखेनंतर जे अर्ज अपूर्ण असतील ते अर्ज महा-डी-बी-टी पोर्टलवरून स्वतः डिलीट होऊन जाईल, म्हणजे ऑटो डिलीट केले जाणार आहे. म्हणजे तुमचा अर्ज कायमचा रद्द होईल आणि तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हे कसं समजेल आपला अर्ज रद्द होईल का नाही, तर यासाठी 2 नियम आहेत. तुम्हाला पूर्वसंमतीपत्र लागू असेल तर तुमचं हे ऑटो डिलीट होण्याची काही अपेक्षा नाही. योजनेनुसार आवश्यक असलेले इतर कागदपत्र ही सर्व कागदपत्रे महा-डी-बी-टी पोर्टलवर लॉग इन करून अपलोड करावे. अनेक शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न पडतो, ज्यांना पूर्वसंमती मिळाली आहे त्यांचा अर्ज रद्द होईल का? तर उत्तर आहे नाही. ज्यांचे कागदपत्र अपूर्ण आहेत आणि पूर्वसंमती मिळालेली नाही असे जे अर्ज आहे जे आपले रद्द होईल. फक्त उर्वरित वेळेत पूर्ण करावे. तर शेतकरी बांधवांना आता शेवटची संधी आहे. आजच आपले सी-एस-सी सेंटर, आपले महासेवा केंद्र किंवा स्वतःचा मोबाईल किंवा लॅपटॉप महा-डी-बी-टी पोर्टलला भेट द्या आणि कागदपत्र अपलोड करून अर्ज पूर्णपणे सबमिट करा. शेवटच्या दिवशी काय होतं, साईटला थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो, तर जेणेकरून आपला अर्ज बाद होईल. तर तुम्हाला जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आपला हा कागदपत्राचा डॉक्युमेंट अपलोड करून आपली फाईल पुढे सोडून द्यावी. तर अशाच प्रकारे आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांना पोहोचवून द्या. खूप गरजेचं आहे. अशाच सरकारी योजना, महा-डी-बी-टी अपडेट, शेतीविषयी बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान, जय किसान.